विचारा. जालन्यामध्ये मोर्चा काढला होता, काय मागणी? ते मागणी आमची अशी आहे की 2 सप्टेंबरला जो GR काढण्यात आलेला आहे की कुणबी मराठा, मराठा कुणबी हे एकच आहेत आणि त्यांना कुणबी म्हणून ठरवण्यात यावं. तो GR योग्य नाही, चुकीचा आहे असं मी म्हणतो आहे. त्याच्यावरती अगोदरच मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद बेंचने निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्राह्य धरलेलं आहे. एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला असं हे करता येत नाही. तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे OBC विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध OBC, हा जो वाद लागलेला आहे त्या वादाचं अंत करायचं असेल तर तो GR रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातली शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे, जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि OBCचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकतं. हा जो वाद आहे कोणी लावलेला आहे? हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे. OBCचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, GR एकीकडे काढतात, एकीकडे शासन GR काढतात, एकीकडे OBCचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. पूर्णपणे आता OBCने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक OBCंचा राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो. आत्ताच तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत OBC आघाडी निर्माण करणार. या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत की कोकणामध्ये दोन्हीही सेना जे एकमेकाला पाण्यात पाहतात ते सुद्धा एकत्र आले. काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा काही स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे असणारा इथे आघाड्या ह्या ज्या आहेत या नगरपालिकेच्या लेवलवरती होतील अशी परिस्थिती आहे. तिसरा पर्याय म्हणून तुमच्या आघाडीकडे पाहायला जाईल. आघाडी होणारच नाही आहे माझं म्हणणं असं आहे. माझं म्हणणं असं आहे इथे की आम्ही सुद्धा आम्ही गेले 4 महिन्यापासून असताना ती भूमिका घेतली की जिल्हा स्तरावरती निर्णय आम्ही सोडला. आता आम्हाला पुन्हा तो त्या निर्णयामध्ये बदल करावा लागला आणि तालुका स्तरावरती निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची वेळ आली आमची. भाषणामध्ये की ओपनच्या जागेवर सुद्धा आता OBC उमेदवार देणार. हो, ते दिलेच पाहिजे. त्याच्याशिवाय जे आहे त्यांना असणारा काही वाव राहिलेला नाही. आता सत्ता कॅप्चर केल्याशिवाय तो 2 सप्टेंबरचा GR रद्द होईल असं मला वाटत नाही. मूळ OBCंना संधी द्या असं म्हणतात शरद पवार स्थानिक निवडणुकांमध्ये. मी गेले 40 वर्ष शरद पवारांचं राजकारण बघतोय आणि गेल्या 40 वर्षामध्ये शरद पवारांनी ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ काढत असतो Z. त्या अर्थी त्यांनी असं म्हटलं की मूळ OBCना उमेदवारी द्यावी. याचा अर्थ मी असा काढतोय की एकही मूळ OBCला उमेदवारी शरद पवार देणार नाहीत. जरांगेंचं आंदोलन कार्य संपले का? म्हणजे तुम्ही म्हणला होता की प्रस्थापितांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. हो,
आत्ताच्या ह्याच्यामध्ये जी आर निघाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि ज्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं ते अचीव झालेलं आहे अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांना धमकी आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता ते इंटरनल त्यांचं भांडण आहे. त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्व्हॉल्व केले अशी असणारी परिस्थिती मला दिसते. त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना ह्या धमक्या काय येतात ते कळणार नाही. त्यांचे जुने सहकारी होते त्याच्यामध्ये जे धमक्या देणारे जुने ते सहकारी. असे त्यांना मारणारे जे आहेत ती काही मला माहिती आलेली आहे ती त्यांचे जुने सहकारी आहेत. त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्व्हॉल्व आहे त्यावेळेस आतलीच काहीतरी त्यांचे इश्यूज असतील. जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केलेलं आहे. त्यात धनंजय मुंडेंचं सुद्धा मी ऑडिओ म्हणून म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. ते ऐकले मी. हिंदी आज जालना में